Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 1 of chapter number 1 sets from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16, 17 आणि 18 वर प्रॉब्लेम सेट 1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 11 क्वेश्चन्स आहेत. Now, before starting this problem set, let me remind you that in our previous videos we have already completed all the 4 practice sets of this chapter in a very simple and easy to understand manner. Along with that, आपण आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा त्या व्हिडिओज मध्ये क्लिअर करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला कायम सांगत असते, when basics are clear, why to fear? बेसिक्स नेहमी क्लिअर ठेवायचे, मग मॅथ्सला घाबरायची काहीच गरज नाहीये. ज्या मुलांनी ते व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत त्यांना मी रेकमेंड करेल की आधी ते व्हिडिओज पाहून घ्या. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. चला आता प्रॉब्लेम सेट 1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ सेट एम त्याचे एलिमेंट्स दिलेले आहेत 1, 3, 5 आणि सेट एन चे एलिमेंट्स दिलेले आहेत 2, 4, 6, देन एम इंटरसेक्शन एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एम इंटरसेक्शन एन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन सेट्सचं इंटरसेक्शन म्हणजे काय? तर त्या दोन्ही सेट्स मध्ये जो सेम इलेमेंट और कॉमन इलेमेंट आहे ना त्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्शन. मग त्यासाठी आता एम चे आपण सगळे एलिमेंट्स पाहूयात. काय आहेत? 1, 3, 5. एन चे काय आहेत? 2, 4, 6. सेम इलेमेंट आहे का कोणता सेट एम आणि सेट एन मध्ये? तर नाही. सेम कॉमन इलेमेंट असा कोणताच नाहीये. एम चे सगळे एलिमेंट्स हे डिफरंट आहेत आणि एन चे सगळे एलिमेंट्स सुद्धा वेगवेगळे आहेत. सो यांचे इंटरसेक्शन काय येणार? एम इंटरसेक्शन एन काय येणार बरं? काहीच नाही. मग आता काहीच नाही हे कसं राईट करायचं? आपण अभ्यासलेलं आहे. काहीच नाही हे अशा प्रकारे आपल्याला शो करायचं असतं. आता याचं एक सिम्बॉल सुद्धा आहे. त्या सिम्बॉलला म्हणतात फाय. ओके, सो हे आहे इथे. हे पहा, हे सिम्बॉल. काहीच नाही म्हणजे हे सिम्बॉल. सो इथे आन्सर येणार आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे, P is the set of all x such that x is an odd natural number. त्याचबरोबर x is greater than 1 and less than or equal to 5. आता याचा अर्थ आधी समजून घेऊयात. हे काय दिलंय? सो इथे मी ॲज इट इज राईट करून घेतलेलं आहे. हे पहा, आता इथे क्रोकोडाईलचं माउथ कोणाकडे आहे? एक्स कडे. बरोबर, म्हणजे एक्स कसा आहे? 1 पेक्षा मोठा आहे. त्याचबरोबर पुढे सुद्धा त्यांनी एक साईन दिलेला आहे. या साईनचा अर्थ काय असतो? तर हे पहा, क्रोकोडाईलचं माउथ आहे 5 कडे, टेल आहे एक्स कडे आणि या साईनच्या खाली एक स्लिपिंग लाईन आहे. बरोबर, म्हणजेच एक्स कसा आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू 5. सगळ्याचा अर्थ काय होतो? एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे किंवा 5 एवढा किंवा 5 पेक्षा लहान आहे. रीड कसं करायचंय? एक्स इज ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 5. जर एक्स 1 पेक्षा मोठा आहे तर तो नक्कीच 2, 3, 4, 5, 6 असा असणार. पण इथे पहा काय दिलेलं आहे? 5 एवढा किंवा 5 पेक्षा छोटा आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इथे काय असू शकते? तर 2, 3, 4 और 5. ओके, पण आधी काय दिलंय त्यांनी सेंटेन्स मध्ये? एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड सो ऑन. हो ना. पण ऑड, ऑड म्हणजे काय? असे नंबर्स की ज्यांच्या युनिट प्लेसवर 1, 3, 5, 7 हे नंबर्स असतात त्यांना ऑड नंबर्स म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे. मग आता हे जे नंबर्स आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत या स्टेटमेंट वरून एक्स इज ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 5 या स्टेटमेंट वरून आपण हे जे नंबर्स इथे राईट केलेले आहेत त्यामध्ये आणखीन आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. कारण त्यांनी इथं म्हटलेलं आहे की एक्स हा ऑड नॅचरल नंबर आहे. 2 आणि 4 हे तर इव्हन नंबर्स झाले. मग ऑड नंबर्स कोणते आहेत? 3 आणि 5. मग 3 आणि 5 हे कुठे आहे? तर इथे. हे पहा, एलिमेंट 3 आणि 5. मग या स्टेटमेंटचा हे कशामध्ये दिलेला आहे? तर रूल मेथड मध्ये दिलेला आहे. बरोबर, आपल्याला हे लिस्टिंग मेथड मध्ये करायचंय. हो ना, लिस्टिंग और रोस्टर मेथड आठवलं का? प्रॅक्टिस सेट 1.1. सो कशा प्रकारे आपण राईट करतो? पी इज इक्वल टू एलिमेंट्स काय येणार? 3 अँड 5. सो इथे करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट सब क्वेश्चन पाहूया. थर्ड, P इज इक्वल टू एलिमेंट्स आहेत 1, 2
आता इथे डॉट 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 दिलंय म्हणजे काय आहे, त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि पुढे 10. इथे 10च्या इथे स्टॉप झालेला आहे. ओके. व्हॉट टाईप ऑफ सेट पी इज. आता हा जो सेट पी आहे तो कोणत्या टाईपचा आहे. आपण सेटचे टाइप्स अभ्यासले होते, आठवतंय ना, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. सो सांगा बरं मला, सेट पी हा कोणत्या टाईपचा सेट येणार आहे. एलिमेंट्स पहा, 1 पासून स्टार्ट झालेले आहेत आणि 10 पर्यंत आहेत. 1 to 10 हे एलिमेंट्स आहेत. मग नल सेट येणार का पी. नाही. नल सेट म्हणजे काय, तर एलिमेंट्स मध्ये काहीच नसतं, त्याला आपण नल सेट म्हणतो. इनफायनाईट सेट म्हणजे काय, इनफायनाईट सेट म्हणजे ते जे एलिमेंट्स आहेत ते थांबतच नाहीत, पुढे 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 चालतच जातात. आता जर हा 10 नसता आणि हे डॉट डॉट असते तर याचा काय अर्थ असता की हे नंबर्स आणखीन पुढे भरपूर इन्फिनिटी पर्यंत आहेत. पण इथे एलिमेंट्स 10 वर स्टॉप केलेले आहेत, म्हणजे इथे लिमिटेड एलिमेंट्स आहेत, 1 पासून 10 पर्यंतच एलिमेंट्स आहेत. मग या सेटला आपण काय म्हणणार, इन्फायनाईट सेट म्हणणार का. अजिबात नाही. मग फायनाईट सेट म्हणणार का. हो. फायनाईट सेट म्हणजे काय, लिमिटेड, त्याचे एलिमेंट्स हे लिमिटेड असतात, त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट सेट. सो इथे 1 पासून 10 पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ते आपण काउंट करू शकतो, हो की नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एलिमेंट्स आहेत टोटल. सो आपण हे काउंट करू शकतो एलिमेंट्स, म्हणून याला आपण, या सेटला आपण फायनाईट सेट म्हणणार. आता इनफायनाईट सेट कशाला म्हणतो, जे एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही त्यांना इनफायनाईट सेट म्हणतात. क्लिअर. सो इथे आपलं या सब क्वेश्चनचा आन्सर येणार आहे फायनाईट सेट. चला फोर्थ सब क्वेश्चन पाहूयात. एम युनियन एन एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5 अँड 6. पुढे दिलेला आहे सेट एम इज इक्वल टू 1, 2, 4. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट एन. लक्षात घ्या, इथे युनियन दिलेला आहे. युनियन म्हणजे काय, मैत्री, गट्टी, हो की नाही, सगळे एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो, युनियन म्हणतो. सो इथे सेट एम आणि सेट एन ची युनियन दिलेली आहे, म्हणजे सगळे एलिमेंट्स, सेट एम मधले पण एलिमेंट्स इथे आहेत आणि सेट एन मधले पण एलिमेंट्स आहेत. आता इथे त्यांनी पुढे काय दिलंय, सेट एम मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, तर 1, 2, 4. कोणते आहेत, 1, 2, 4. आणि विचारलेलं आहे की सेट एन मधले एलिमेंट्स कोणते येणार. मग जर सेट एम मध्ये 1, 2, 4 हे एलिमेंट्स आहेत तर रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते येणार सेट एन मध्ये. हे पहा, सेट एन मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजे कोणते येणार, 3, 5 अँड 6. बरोबर. मग 3, 5 आणि 6 हे एलिमेंट्स असणारे ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो ए मध्ये आहे का 3, 5, 6, नाहीये. बी मध्ये, येस, बी मध्ये 3, 5, 6 हे एलिमेंट्स आहेत, पण त्याचबरोबर हा 4 पण आहे. सो नेक्स्ट ऑप्शन सुद्धा पाहून घेऊयात. इथे 3, 5, 6 नाहीये. डी ऑप्शन मध्ये 5, 6 आहे पण 3 नाहीये, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. मग करेक्ट ऑप्शन कोणता येणार, तर बी. हे पहा, इथे युनियन दिलेला आहे. युनियन जेव्हा आपण राईट करतो तेव्हा एलिमेंट आपण रिपीट करत नाही, बरोबर. मग जर आता इथे हे पहा, इथे जर एन चे एलिमेंट्स मी 3, 4, 5, 6 राईट केले आणि एम चे एलिमेंट्स दिलेले आहेत 1, 2, 4, तर यांची युनियन काय येणार आहे, 1, 2, 3, 4. आपण एकदाच राईट करायचं आहे. सो 4, त्यानंतर 5 अँड 6. सो 1, 2, 3, 4, 5, 6. आलं का लक्षात. सो एम युनियन एन हे आहे म्हटल्यावर सेट एन चे एलिमेंट्स येणार 3, 4, 5, 6. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट पाहूयात. इफ पी इज द सबसेट ऑफ एम देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट पी इंटरसेक्शन पी युनियन एम. अरे बापरे, काय क्वेश्चन विचारलाय. असा विचार करता तुम्ही, क्वेश्चन पाहिल्या पाहिल्या तुम्हाला भीती वाटते आणि जे काही अभ्यासलेलं आहे, जे काही तुम्हाला माहित आहे ते सगळं विसरून जाता, टोटली ब्लँक होऊन जाता. मुलांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 च्या व्हिडिओमध्ये आपण ही कन्सेप्ट अभ्यासलेली आहे. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी इथे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करते. हे पहा, आता मी हे इथे जे काही एक्झाम्पल्स घेईल ते फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट समजून देण्यासाठीच घेणार आहे. या कन्सेप्टचा आणि त्या एक्झाम्पलचा काही संबंध नाहीये, फक्त कन्सेप्ट कळावी यासाठी आपण एक एक्झाम्पल घेत आहोत. आता इथे काय दिलेलं आहे, पी हा एम चा सबसेट आहे, बरोबर. म्हणजे पी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे सेट एम मध्ये आहेत. वेन डायग्राम कशा प्रकारे मग आपण ड्रॉ करणार, हे पहा, पी हा सेट पी आहे. पी मध्ये जे काही आहे ते सगळंच सगळं एम मध्ये आहे. मग सेट एम कसा ड्रॉ करणार, तर याच्यावरून, हो की नाही. हे पहा, सोसायटी, तुम्ही जिथे राहता ती इमॅजिन करा की खूप मोठी सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये वेगवेगळे टॉवर्स आहेत. हा, मग त्या बिल्डिंग्सला, त्या टॉवर्सला ABCD असे नावं दिलेले आहेत. मग तुमच्या सोसायटीचं नाव असतं, बरोबर, अमुक धमुक सोसायटी. आणि त्या सोसायटीच्या आतमध्ये
तुमची बिल्डिंग असते, बरोबर. मग हे पहा, ही पूर्ण आहे तुमची सोसायटी आणि या सोसायटीच्या आतमध्ये आहे तुमची ही बिल्डिंग. म्हणजे तुमची बिल्डिंग ही तुमच्या सोसायटीचा एक भाग आहे, म्हणजे सबसेट आहे. कळालं? पी हा सबसेट आहे कोणाचा? तर एमचा. इतकं कळालं का तुम्हाला? आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता हे समजून घेण्यासाठी आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊया तिकडे. सो हे पहा, सेट एम मध्ये आपण घेऊयात हे सगळे एलिमेंट्स, सेट पी मध्ये घेऊयात हे एलिमेंट्स. पहा बरं, सेट पी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट एम मध्ये आहेत की नाही? मग सेट पी चे एलिमेंट्स आपण इथे राईट करून घेऊया 2 3. आणि सेट एम मध्ये कोणते येणार मग? 2 3 ला 2 3 ऑलरेडी सेट एम मध्ये आलेलेच आहेत, हो ना? कारण सेट पी मध्ये सेट पी हा एम च्या अंडरच आहे. सो 2 3 ला सोडून इतर जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इकडे राईट करायचे आहेत 1 4 5. क्लिअर झाली वेन डायग्राम? आता हे पहा, पी इंटरसेक्शन पी युनियन एम. पी युनियन एम म्हणजे काय येणार? युनियन, गट्टी, मैत्री, घट्ट मैत्री. सगळे एकत्र येतात, वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो? युनियन असं म्हणतो, हो की नाही? मग पी युनियन एम काय येणार आहे? हे सगळे, सगळेचे सगळे. मग 1 2 3 4 5 झालं पी युनियन एम. मग पी युनियन एम चे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते सेट एम मध्ये आहेत. हे पहा, इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला सेम हे इथे पी इंटरसेक्शन पी युनियन एम जे दिलेलं आहे ते इथे राईट केलं. ओके. आता हे जे ब्रॅकेट आहे ना, त्या ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे? पी युनियन एम. पी युनियन एम आपण खाली राईट करूयात. कोणते एलिमेंट्स येणार? तर सगळेचे सगळे, जे सेट एम मध्ये आहेत आणि जे सेट पी मध्ये आहेत सगळे. फक्त एलिमेंट्स राईट करते वेळी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? कोणताही एलिमेंट रिपीट होता कामा नये. सो 1 येणार, 2 3 4 5. 2 3 ऑलरेडी आपण इथे राईट केलेलं आहे. झालं. आता पहा बरं, पी युनियन एम मध्ये जे एलिमेंट्स आहेत तेच सगळेच्या सगळे एलिमेंट्स सेट एम मध्ये आहेत. मग पी युनियन एम ला, हे पहा सगळेच्या सगळे सेट एम मध्ये आहेत की नाही? मग पी युनियन एम ला आपण एम सेट एम असं म्हणू शकतो, बरोबर. मग आता इथे काय प्रॉपर्टी लक्षात आली? जर पी हा एम चा सबसेट असेल, जर पी हा एम चा सबसेट असेल तर त्यांची युनियन काय येते? सेट एम. आलं? लक्षात आलं का? पी हा जर एम चा सबसेट असेल तर त्यांची युनियन, त्या दोन्ही सेट्सची युनियन एम येत असते. मग आता इथे पी युनियन एम च्या जागी आपण सेट एम राईट करू शकतो. सो आपण इथे राईट करूयात पी इंटरसेक्शन एम. आपण हे ब्रॅकेट पी युनियन एम च्या जागी एम राईट केलेलं आहे, कारण पी युनियन एम म्हणजेच एम. हे आपण इथे आता पाहिलं कशा प्रकारे एम आलेला आहे. मग आता पी इंटरसेक्शन एम काय येणार बरं? सांगा बरं मला. इंटरसेक्शन म्हणजे काय? पी आणि एम या दोन्ही सेट्स मध्ये सेम एलिमेंट्स कोणते आहेत? कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत? तर 2 आणि 3, बरोबर. सो 2 आणि 3. पण 2 आणि 3 हे कशाचे एलिमेंट्स आहेत? पी चे. पी चे एलिमेंट्स पहा बरं, 2 आणि 3 आहेत की नाही? ओके नाही? सेम सेम. ओ माय गॉड, किती इझी आहे. मज्जा येते ना? फन. ओके. सो मग आता इथे याचं आन्सर सांगा बरं मला काय येणार? पी इंटरसेक्शन पी युनियन एम चं आन्सर काय येणार? तर सेट पी, कारण आपण इथे आता प्रूफ केलेलं आहे सेट पी. सो इथे सेट पी ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. नुसत्या वेन डायग्रामने सुद्धा तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर सांगू शकता. हे पहा, सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की पी हा एम चा सबसेट आहे. सबसेट म्हणजे काय? तर पी चे सगळे एलिमेंट्स एम मध्ये आहेत. मग पुढे त्यांनी म्हटलंय की पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता पी युनियन एम इकडे आधी कॉन्सन्ट्रेट करायचं. युनियन मध्ये काय येणार आहे? तर हे पहा, पी जर एम चा सबसेट आहे तर युनियन काय येणार आहे? एम चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे येणार युनियन मध्ये. मग पी युनियन एम च्या ऐवजी तुम्ही एम राईट करू शकता, सेट एम. मग आता पी इंटरसेक्शन एम. पी इंटरसेक्शन एम मध्ये काय येणार? इंटरसेक्शन म्हणजे काय? तर सेम एलिमेंट्स, कॉमन एलिमेंट्स. सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की पी हा सबसेट आहे एम चा, बरोबर. म्हणजे पी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स एम मध्ये आहेत. मग सबसेट आहे म्हटल्यावर इंटरसेक्शन काय येणार? तर पी चे जे एलिमेंट्स आहेत तेच इंटरसेक्शन येणार. मग फायनल आन्सर मध्ये येणार सेट, इथे ऑप्शन नंबर ए, सेट पी. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. इथे खाली 4 सेट्स दिलेले आहेत. त्या सेट्स पैकी एम्प्टी सेट्स कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे.
सो ऑप्शन नंबर ए, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. अरे पॅरलल लाईन्सचा इंटरसेक्टिंग पॉइंट असतो का? पॅरलल लाईन्स कशा येतात हे पहा. आता या दोन कशा आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. या दोन लाईन्सला तुम्ही कितीही वाढवा, कुठेही न्या, इकडून वाढवा, इकडून वाढवा, दोन्हीकडून वाढवा, कधीतरी कुठेतरी या इंटरसेक्ट होणार आहेत का? अजिबात नाही. सो यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला फाइंड आउट करता येणं निव्वळ अशक्य आहे. मग या सेटमध्ये काय येणार? काहीच नाही, इंटरसेक्टिंग पॉइंट येणारच नाही कधी. मग हा कोणता सेट झाला? एम्प्टी सेट झाला. नेक्स्ट आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. आता मला सांगा प्राईम नंबर्स म्हणजे काय? तर असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त दोनच फॅक्टर्स आहेत. एक तर तो नंबर स्वतः आणि 1. बरोबर? आठवतंय ना तुम्हाला प्राईम नंबर्स म्हणजे काय? कोणकोणते आहेत ते? तर 2, 3, 5, 7. ओके नाही, हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर्स आहेत. आता यांनी काय म्हटलेलं आहे? प्राईम नंबर्स तर पाहिजेत सेटमध्ये, पण कसे पाहिजेत? इव्हन. मग इव्हन प्राईम नंबर असणारा फक्त एक आणि एकच नंबर आहे. कोणता? तर 2. 2 चे फॅक्टर्स सांगा मला. 2 आणि 1 दोनच फॅक्टर्स आहेत की नाही, म्हणजे 2 हा प्राईम नंबर आहे, त्याचबरोबर इव्हन नंबर आहे. आणखीन तुम्ही बाकीचे सगळे प्राईम नंबर्स चेक करा, कोणताच प्राईम नंबर हा इव्हन नाहीये. फक्त 2 असा एक नंबर आहे की जो इव्हन प्राईम नंबर आहे. सो इथे 2 असा आन्सर येणार या इलेमेंट मध्ये, या सेटच्या एलिमेंट्स मध्ये. नेक्स्ट दिलेला आहे मंथ ऑफ अन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. इंग्लिश कॅलेंडर म्हणजे कोणतं? ज्या कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हे सगळे मंथ्स येतात, त्याला आपण इंग्लिश कॅलेंडर असं म्हणतो. मग त्या कॅलेंडरमध्ये 30 डेज पेक्षा कमी डेज असणारा मंथ कोणता आहे? ऑफकोर्स फेब्रुवारी. ओके नाही. सो या सेटमध्ये काय येणार आहे? फेब्रुवारी. सो हा एम्प्टी सेट आहे का? नाही. बी जे ऑप्शन होतं त्यामध्ये पण इलेमेंट मध्ये 2 येत आहे, म्हणजे हा एम्प्टी सेट नाहीये. सी या ऑप्शन मध्ये इलेमेंट्स काय येत आहेत? 1 इलेमेंट येत आहे फेब्रुवारी. सो हा एम्प्टी सेट आहे का? नाही. आता डी ऑप्शन पाहूया काय दिलेलं आहे. पी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन एलिमेंट ऑफ इंटीजर. आय म्हणजे काय? इंटीजर. एक्स हा काय आहे? इंटीजर आहे. त्याचबरोबर एक्स हा मोठा आहे -1 पेक्षा आणि छोटा आहे 1 पेक्षा. लक्षात घ्या, नंबर लाईन आठवली का तुम्हाला? कशी असते नंबर लाईन? मध्ये असतो 0, राईट हँड साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पॉझिटिव्ह नंबर्स, आणि लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 -4 -5. आली डोळ्यासमोर ही नंबर लाईन? आता एक्स कसा आहे? -1 पेक्षा मोठा आहे. -1 पेक्षा मोठा म्हणजे 0. बरोबर? 0 1 2 3 4 5 6 काही असू शकतं. पण पुढे काय म्हटले त्यांनी? 1 पेक्षा छोटा आहे. 1 पेक्षा छोटा नंबर कोणता? तर 0. -1 पेक्षा मोठा 0, 1 पेक्षा छोटा 0. सो एक्स काय आहे? 0. ओके नाही, म्हणजे सेट पी चा एलिमेंट येणार 0. मग हा एम्प्टी सेट आहे का? नाही, हा एम्प्टी सेट नाहीये. या सेटमध्ये 0 हा एक इलेमेंट आहे, याला आपण एम्प्टी सेट म्हणणार नाही. एम्प्टी सेट कोणाला म्हणणार? हे पहा, सेट ए इथे ऑप्शन नंबर ए मध्ये सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. आता इथे इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला सांगता येतोय का? काहीच नाही सांगता येते, कारण की इंटरसेक्ट कधी होणारच नाहीये, तो पॉइंट आपल्याला कधी मिळणारच नाहीये. मग या सेटमध्ये कोणता इलेमेंट येईल का? कोणताच आपण राईट करणार नाही. इथे या सेटमध्ये 0 हा इलेमेंट आहे, मग याला एम्प्टी सेट आपण म्हणू शकत नाही, कारण इथे एक इलेमेंट आहे. सो हा सुद्धा एम्प्टी सेट नाही. फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर ए मध्येच हा जो हे जे दिलेला आहे ते आहे एम्प्टी सेट. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. Find the correct option for the given question. Which of the following collections is a set? आता इथे आपल्याला सांगायचंय की सेट कशाला म्हणणार. आपण पाहिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सेट म्हणजे नक्की काय. सो कलर्स ऑफ द रेनबो. कलर्स ऑफ द रेनबो सांगा बरं मला. रेनबोचे कलर्स कोणते आहेत? व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके नाही. सो हे काय आहेत? सगळे विबग्योर म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, लक्षात ठेवण्यासाठी हे सगळे कलर्स विबग्योर. आठवलं ना? सो इथे कलर्स ऑफ द रेनबो हा एक सेट आहे की नाही. 7 कलर्स असतात आपल्याला माहिती आहे. आपण जगामध्ये कोणालाही विचारलं की सांगा बरं की रेनबोचे कलर्स कोणते आहेत, सगळेजण हेच कलर्स सांगणार. या व्यतिरिक्त दुसरा कोणता कलर सांगतील का? तर नाही. कोणी म्हणेल का की रेनबो मध्ये ब्लॅक कलर असतो? कोणीच म्हणणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की रेनबोचे कलर्स हेच 7 कलर्स आहेत. बरोबर? मग हा काय झाला? एक सेट झाला. सो ए हा एक सेट आहे. नेक्स्ट आहे टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. स्कूल कॅम्पस मधील टॉल ट्रीज.
असा जर मी क्वेश्चन तुम्हाला केला की सांगा टॉल ट्रीज कोणते आहेत तुमच्या स्कूल कॅम्पसमध्ये, तर इथे प्रत्येकाचा आन्सर हे सेम येणार का? नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या स्कूलमध्ये जातो, मग प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट असणार, वेल डिफाईन आन्सर नसणार. सो हा एक सेट नाहीये, इट इज नॉट अ सेट. नेक्स्ट आहे रिच पीपल इन द विलेज. विलेज मधले रिच पीपल कोणते आहेत? आता प्रत्येकाचा आन्सर हे सेम असणार का या क्वेश्चनला? नाही. प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट असणार आहे. सो हा सुद्धा सेट नाहीये. ओके नाही, इट इज नॉट अ सेट. डी आहे इझी एक्झाम्पल्स इन द बुक. बुक मधले इझी एक्झाम्पल्स. आता प्रत्येक जण इथे स्पेसिफाय केलंय का कोणतं बुक? नाही. कोणतंही रॅन्डम बुक आणि त्यातले इझी एक्झाम्पल्स. कोणाला कोणतं एक्झाम्पल इझी वाटेल हे सांगता येणार नाही, आणि कोणत्या बुक मधलं तेही इथं दिलेलं नाहीये. सो since the collection of easy examples in the book is not well defined, so it is not a set. मग या क्वेश्चनचं आन्सर काय येणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट? ओनली ए. नेक्स्ट पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता इथे एन म्हणजे काय असतं? एन कशाला रिप्रेझेंट करतो? नॅचरल नंबर्सला. आणि डब्ल्यू कशाला रिप्रेझेंट करतो? होल नंबर्सला. नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? असे नंबर्स की जे आपण काउंट करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. आणि होल नंबर्स, होल नंबर्स म्हणजे काय? नॅचरल नंबर्स प्लस 0, हो ना. सो 0 1 2 3 आणि सो ऑन. मग आता यांचे इंटरसेक्शन काय येणार आहे? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन सेम असणारे नंबर्स और एलिमेंट्स. सो इथे नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये सेम काय आहे? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, हो ना. सो आन्सर काय येणार आहे? ए. हे पहा इथे 0 1 2 3 अँड सो ऑन दिलेला आहे. हे येणार का इंटरसेक्शन? नाही, कारण 0 होल नंबर मध्ये आहे, नॅचरल नंबर मध्ये नाहीये. त्यानंतर 0, इथे 0 इंटरसेक्शन येणार का? नाही. 0 तर नॅचरल नंबर मध्ये नाहीये, फक्त होल नंबर मध्ये आहे. आणि जेव्हा आपल्याला इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपल्याला सेम कॉमन एलिमेंट हवा असतो. 0 आहे का कॉमन? दोघांमध्ये आहे का 0? नाहीये. सो 0 हे ऑप्शन येणार नाही. आणि इथे तर एम्प्टी सेट दिलेला आहे, म्हणजे काहीच कॉमन नाही असं म्हटलेलं आहे. काहीच कॉमन नाही असं आहे का नॅचरल नंबर आणि होल नंबर्स मध्ये? नाही. हे पहा 1 1 2 2 3 3 4 4 आणि असं पुढे तुम्ही मॅचिंग करत जाऊ शकता. खूप सारे नंबर्स हे सेम येतात नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये. डिफरंट काय असतं? फक्त 0. सो इथे इंटरसेक्शन काय येणार आहे? 1 2 3 अँड सो ऑन, हो ना. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. P is the set of all x such that x is a letter of the word Indian. Then which one of the following is set P in listing form? लिस्टिंग फॉर्म मध्ये सेट पी काय असणार आहे? तुम्हाला माहित आहे लिस्टिंग फॉर्म मध्ये आपण कसं राईट करत असतो? एलिमेंट्स राईट करत असतो, हो की नाही. आता इथे लिस्टिंग फॉर्म मध्ये सेट पी मध्ये काय येणार आहे? तर फर्स्ट आहे आय, त्यानंतर एन, मग डी. आता परत आय आलेला आहे, परत आपण राईट करतो का रिपीट करतो का एलिमेंट? नाही. सो ए राईट नाही, आय राईट नाही करणार इथे पुढे. त्यानंतर आहे ए, सो लेट्स राईट ए. आता एन, आधीच आपण एन राईट केलेला आहे, परत एन राईट करायची गरज आहे का? अजिबात नाही, रिपीट होत नाहीत एलिमेंट्स. सो दिस इज द सेट पी इन लिस्टिंग फॉर्म. नेक्स्ट पाहूयात. इफ सेट टी आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 अँड एम, सेट एम चे एलिमेंट्स आहेत 3 4 7 8, देन टी युनियन एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे दोन्ही सेट्सचं युनियन आपल्याला फाइंड आउट करायचे. युनियन म्हणजे काय? तर सगळे एकत्र येतात, हो की नाही. सगळे एलिमेंट्स चा ग्रुप तयार होतो, सगळे एकत्र येतात. सेट टी आणि सेट एम मधले सगळे एलिमेंट्स. सो हे पहा इथे 3, इथे 4, त्यानंतर 7 नाहीये, 8 नाहीये. ओके, सो 3 आणि 4 हे रिपीट झालेले आहेत. मग 1 2 3 4 5, त्यानंतर 6 नाहीये, 7 8 हे येणार युनियन. पाहूयात आपण. 1 2 3 4 5 7 8. ओके, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. हे पहा ए मध्ये 1 2 3 4 दिलेला आहे, त्यानंतर 5 दिलंय, 7 दिलंय, पण 8 दिलेला नाहीये. सो ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी पाहूयात. 1 2 3
4 दिलेला नाहीये, 5 दिलेला नाहीये, डायरेक्ट 7 आणि 8 दिलंय. सो बी ऑप्शन सुद्धा येणार नाही. डी ऑप्शन मध्ये काय दिलंय तर 3 आणि 4. 3 आणि 4 हे काय झालं, इंटरसेक्शन झालं, हो की नाही. हे पहा 3 3 4 4 सेम सेम आहेत ना एलिमेंट्स. जेव्हा सेम सेम असतात तेव्हा इंटरसेक्शन असतं. पण आपल्याला इंटरसेक्शन विचारलंय का, नाही, आपल्याला युनियन विचारलेलं आहे. युनियन म्हणजे एकत्र येणे, गट्टी होणे, मैत्री होणे, हो की नाही, एकत्र येतात सगळेजण. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. लक्षात घ्या काय दिलेलं आहे की 100 जणांचा एक ग्रुप आहे, त्यातील 72 जण इंग्लिशमध्ये बोलतात, 43 जण फ्रेंचमध्ये बोलतात. इच वन आउट ऑफ 100 पर्सन्स स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. आता हे जे 100 जण आहेत त्यातील प्रत्येक जण ॲटलिस्ट एका लँग्वेज मध्ये बोलतो. म्हणजे लक्षात घ्या इथे असा कोणीच नाहीये की ज्याला एकही लँग्वेज येत नाही, म्हणजे इंग्लिशही येत नाही आणि फ्रेंचही येत नाही, असा कोणीच नाहीये. ऍटलिस्ट इंग्लिश येते किंवा फ्रेंच येते. सो टोटल असे किती आहेत, 100 जण आहेत. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. मग फक्त इंग्लिश येणारे किती जण आहेत, फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे किती जण आहेत, आणि हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. असे किती जण आहेत की ज्यांना इंग्लिश पण येतं आणि फ्रेंच पण येतं. सो बेसिकली या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. इंग्लिश येणारे लोक, फ्रेंच येणारे लोक आणि दोन्ही म्हणजे इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही लँग्वेजेस मध्ये बोलणारे लोक. मग आता इथे सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे त्यांनी, टोटल किती जण आहेत, किती जणांचा ग्रुप आहे, 100 जणांचा. सो सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार आपण, लेट यू बी द सेट ऑफ ऑल द पर्सन्स. हे जे सगळे पर्सन्स दिलेले आहेत त्यांना आपण सेट यू म्हणूयात, आणि इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण ई म्हणूयात, फ्रेंच मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण एफ म्हणूयात. सो नंबर ऑफ ई किती आहेत, इंग्लिश येणारे लोक किती आहेत, 72. लेट्स राईट हिअर 72. फ्रेंच येणारे लोक किती आहेत, फ्रेंच येणारे येस 43. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ इज इक्वल टू 43. सिन्स each one out of 100 persons speak at least one language. हे पहा इथे दिले की नाही, each one out of 100 persons speak at least one language. म्हणजे हे जे 100 जण आहेत त्यातील प्रत्येक जण ऍटलिस्ट एक लँग्वेज मध्ये बोलतो. म्हणजे इथे इंग्लिश येणारे इंग्लिश बोलणारे लोक आहेत, फ्रेंच बोलणारे लोक आहेत, आणि इंग्लिश व फ्रेंच दोन्ही बोलणारे लोक सुद्धा आहेत. मग टोटल हे किती जण आहेत, टोटल 100 जण आहेत, हो की नाही, जे इंग्लिश फ्रेंच किंवा दोन्ही बोलतात. म्हणजेच युनियन काय झाली, युनियन झाली 100. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ इज इक्वल टू 100. कळालं का इथपर्यंत तुम्हाला. हे पहा इंग्लिश मध्ये बोलणारे आहेत 72 जण, फ्रेंच मध्ये बोलणारे आहेत 43 जण. आता ज्यांना इंग्लिश येतं यातले काही जण म्हणजे 72 जण जे आहेत त्यातील काही जण असेही असतील की ज्यांना फ्रेंच पण येतं, आणि जे फ्रेंच बोलतायत त्यातील काही जण असेही असतील की त्यांना इंग्लिश येतंय. म्हणून तर आपण इथे इंटरसेक्शन दाखवलेलं आहे. आणि आपल्याला थर्ड क्वेश्चन विचारला पण आहे की हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. दोन्हीही बोलणारे असे किती जण आहेत, बरोबर. त्यांनी इथे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे जे 100 जण आहेत म्हणजे ई आणि एफ मध्ये दोन्हीकडे असणारे हे जे 100 जण आहेत त्यातील कोणीच असं नाही की ज्याला एकही लँग्वेज येत नाही. ऍटलिस्ट एक लँग्वेज तरी येते. म्हटल्यावर यांची युनियन काय झालेली आहे, युनियन टोटल किती जण आहेत, हे 100 जण आहेत, हो ना. मग आपल्याला इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही येणारे किती जण आहेत ते आधी फाइंड आउट करावं लागेल. ते आपल्याला मिळालं की आपण फक्त इंग्लिश बोलणारे लोक किती जण आहेत ते फाइंड आउट करू शकतो, आणि त्यानंतर फक्त फ्रेंच बोलणारे किती जण आहेत ते सुद्धा फाइंड आउट करू शकतो. पण मग हे फाइंड आउट कसं करणार, तर लक्षात घ्या आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे युनियन, नंबर ऑफ युनियन फाइंड आउट करण्याचा. कोणता फॉर्म्युला आहे, तर वी नो दॅट. आता इथे तुम्ही म्हणाल की आपल्याला तर इंटरसेक्शन फाइंड आउट करायचंय, मग आपण युनियन का शोधतोय, युनियन तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. पण लक्षात घ्या जो आपला युनियनचा फॉर्म्युला आहे, काय आहे फॉर्म्युला, तर हे पहा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ मायनस आपण काय करत असतो, इंटरसेक्शन करत असतो, मायनस ई इंटरसेक्शन एफ. आता आपल्याकडे
युनियन मध्ये किती जण आहेत ते आहे, ई मध्ये किती जण आहेत ते आहे, एफ मध्ये किती जण आहेत ते सुद्धा आहे. मग हे 3 घटक आपल्याकडे आहेत म्हटल्यावर आपण याची व्हॅल्यू फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. मग चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. युनियन काय आहे 100, सो 100 राईट केलं. इंग्लिश बोलणारे किती जण आहेत, ई या सेट मध्ये किती जण आहेत 72, सो 72 प्लस एफ या सेट मध्ये 43 जण आहेत मायनस एन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ. सो आता आपल्याला हे फाइंड आउट करायचंय इंटरसेक्शन. मग याला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला, आणि लेफ्ट हँड साईडला जो 100 आहे त्याला पाठवून देऊयात इकडे. ओके, सो जेव्हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ त्याची साईड चेंज करेल तेव्हा त्याचं साईन सुद्धा चेंज होईल. इथे मायनस आहे, इकडे गेले की प्लस होणार. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू हा 100 जाणार इकडे, बरोबर. सो इथे प्लस साईन आहे, जेव्हा तो इकडे जाईल तेव्हा मायनस होईल. पण त्याही आधी राईट हँड साईडला जे आहे ते राईट करून घेऊयात. 72 प्लस 43 मायनस आता राईट करूयात 100. कळालं तुम्हाला इथे मायनस कसं काय आलं आणि इकडे मायनसचं प्लस कसं काय झालं. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण याची साईड चेंज केली, याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला टाकलं आणि जे नंबर आहे इथे लेफ्ट हँड साईडला 100 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला घेतलं. राईट हँड साईडला घेते वेळी आपण त्यांचं साईन चेंज करत असतो. सो इथे 100चं साईन आहे प्लस, इकडे गेलं की मायनस. चला आता 72 प्लस 43 किती झाले 115 मायनस 100. 115 मायनस 100 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 15, हो ना. आता खाली जागा नव्हती म्हणून आपण थोडीशी जागा करून घेतलेली आहे. आन्सर राईट केलं 15. आता इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे किती जण आपल्याला मिळालेले आहेत 15. ओके, दोन्हीही बोलणारे म्हणजे जे इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात ते असे किती जण आहेत 15 जण आहेत. ओके, मग आता फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत ते कसं फाइंड आउट करणार. किती इझी आहे. जे इथे त्यांनी नंबर दिलेला आहे 72 त्यामधून इंटरसेक्शन मायनस करायचं, हा वाला पार्ट मायनस करायचा, मग आपल्याला मिळणार की इंग्लिश बोलणारे किती जण आहेत. सो लेट्स राईट हिअर नंबर ऑफ पीपल हु स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच इज इक्वल टू 15 अँड नेक्स्ट स्टेप विल बी number of people who speak only English is equal to number of elements in set E minus intersection E intersection F, number of elements in E intersection F. सो फक्त इंग्लिश बोलणारे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन इंग्लिश किती दिलेले आहेत 72. सो 72 मधून मायनस करणार आपण हे इंटरसेक्शन वाले 15. 72 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळतो 57. सो 57 जण असे आहेत की जे फक्त इंग्लिश बोलतात. आलं लक्षात. आता पहा 57 प्लस 15 करा, काय आन्सर येईल तुम्हाला तर 72च. आलं का लक्षात तुम्हाला मी हे कसं काय केलेलं आहे. चला आता आपल्याला फाइंड आउट करायचं की फ्रेंच मध्ये बोलणारे किती जण आहेत, हो की नाही. सो नंबर ऑफ पीपल हु स्पीक ओनली फ्रेंच, काय करणार त्यासाठी फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कसं करणार तर आपल्याला माहित आहे इंटरसेक्शन मध्ये किती जण आहेत 15 जण आहेत आणि सेट एफ मध्ये किती जण दिलेले आहेत 43. सो एफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन एफ मायनस इंटरसेक्शन करणार आहोत आपण. सो 43 मायनस 15 किती झाले 28. सो 28 जण असे आहेत की जे फक्त आणि फक्त फ्रेंच बोलतात. सो इथे आपल्याला जे 3 क्वेश्चन्स विचारले होते त्या 3ही क्वेश्चन्सचे आपण आन्सर्स राईट केलेले आहेत. कळालं, खूप इझी होतं. आता सेम क्वेश्चन आहे सेकंड मेथडने आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे ते समजून घेऊया. जसं की मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करते वेळी सांगितलं होतं की हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना सॉल्व्ह करण्याच्या टोटल 2 मेथड्स आहेत. त्यातील फर्स्ट मेथड आपण पाहिली. फर्स्ट मेथड मध्ये वेन डायग्राम ड्रॉ करणं कंपल्सरी नसतं, नाही केली तरी पण चालतं. पण सेकंड मेथड जे आता आपण करणार आहोत त्या मेथडमध्ये मात्र आपल्याला ही वेन डायग्राम ड्रॉ करावी लागते. सो चला समजून घेऊयात कशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. सेकंड मेथड मध्ये फर्स्ट काही स्टेप्स आपल्याला ऍज इट इज राईट करायच्या, त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर इंग्लिश मध्ये बोलणारे लोक, फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आणि इंग्लिश व फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे लोक. सो ज्याप्रमाणे क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे इथे आपण वेन डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे. सो इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण सेट ई म्हटलेलं आहे, फ्रेंच मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण सेट एफ म्हटलेलं आहे. इंग्लिश मध्ये बोलणारे आहेत 72 जण, फ्रेंच मध्ये बोलणारे आहेत 43 जण
आणि इंग्लिशमध्ये बोलणारे असे काही जण आहेत की ज्यांना फ्रेंच पण येतं, आणि फ्रेंचमध्ये बोलणारे असे काही जण आहेत की ज्यांना इंग्लिश पण येतं. म्हणजेच त्यांचं इंटरसेक्शन आहे, ते इंग्लिशमध्ये पण आहेत आणि फ्रेंचमध्ये पण आहेत. ओके नाही, सेट ई मध्ये पण आहेत आणि सेट एफ मध्ये पण आहेत. सो हे इंटरसेक्शन आपण इथे शो केलेलं आहे आणि तेच आपल्याला फाइंड आउट सुद्धा करायला सांगितलेलं आहे. हे पहा, हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दोन्ही बोलणारे किती जण आहेत. मग आता ते फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याला आपण घेऊया तिथे एक्स. आता जर आपण हे इंटरसेक्शन सेट ई मधून मायनस केलं तर आपल्याला कळणार आहे की फक्त इंग्लिशमध्ये बोलणारे किती जण आहेत. ओके नाही, आता हे पहा, इथे आपण एक्स कोणाला म्हटलेलं आहे, इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही मध्ये बोलणाऱ्या लोकांना आपण काय म्हटलंय, एक्स म्हटलंय. मग जर दोन्ही मध्ये बोलणाऱ्या लोकांना जर आपण सेट ई मधून मायनस केलं तर आपल्याला कळणार आहे की फक्त इंग्लिश बोलणारे किती जण आहेत. बरोबर, सो 72 मायनस एक्स. त्याचप्रमाणे फक्त फ्रेंचमध्ये बोलणारे लोक फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्हीमध्ये बोलणारे जे लोक आहेत, म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे जे लोक आहेत ते मायनस करावे लागतील. सो 43 मधून आपण करूयात एक्स मायनस. एक्सला आपण काय म्हटलेलं आहे, दोन्ही इंग्लिश आणि फ्रेंच दोन्हीमध्ये बोलणारे लोक म्हणजेच एक्स म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, त्यांनी इथं काय दिलेलं आहे की 100 जण जे आहेत त्यातील प्रत्येक जण ऍटलिस्ट वन लँग्वेज बोलतो. म्हणजे असा कोणीच नाहीये की जो एकही लँग्वेज बोलत नाही. म्हणजे टोटल किती जण आहेत, 100 जण आहेत. हो ना, म्हणजे ई सेट ई प्लस इंटरसेक्शन प्लस एफ किती जण आहेत, 100 जण आहेत. म्हणजेच युनियन काय झाली, 100 झाली. हो ना, सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन इंग्लिश युनियन एफ किती जण आहेत, 100. आता ई युनियन एफ, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ई युनियन एफ म्हणजेच काय झालं, युनियन म्हणजे काय, तर हा सगळा पार्ट, ओके नाही, हा सगळा पार्ट, हा ई चा, हा एक्स चा, हा एफ चा, हा सगळा पार्ट, पूर्ण हा पार्ट म्हणजेच काय आहे, युनियन आहे. बरोबर, मग या युनियनला आपण असंही शो करू शकतो की नाही, 72 मायनस एक्स, ई म्हणजे काय आहे, 72 मायनस एक्स. बरोबर, प्लस हे हा पार्ट, या पार्ट मध्ये काय आहे, तर एक्स, सो प्लस एक्स प्लस हा पार्ट, सो या पार्ट मध्ये काय आहे, 43 मायनस एक्स इज इक्वल टू काय आहे, युनियन किती आहे, 100 आहे की नाही. सो 100 इथे आपण राईट केलं. आता इथे आहे मायनस एक्स, इथे आहे प्लस एक्स. मायनस एक्स, एक्स मधून एक्स गेला, मायनस प्लस काय होतं, मायनस होत असतं. म्हणजे एक्स मधून एक्स सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग काहीच नाही. ओके नाही, एक्स मधून एक्स कट होऊन जाणार. आता रिमेनिंग काय राहिलं मग, 72 प्लस 43 मायनस एक्स. इथे हे कट होणार, रिमेनिंग राईट केलं इथे इक्वल टू 100. आता हा जो 100 आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवलं. इथे तो प्लस मध्ये होता, इकडे गेला की मायनस होणार. सो 72 प्लस 43 मायनस 100 इज इक्वल टू, हा एक्स आपल्याला इकडे पाठवायचा आहे, इथे मायनस आहे, इकडे गेला की प्लस होणार. सो एक्स. चला सॉल्व्ह करून घ्या आता. 72 प्लस 43 किती झाले, 115 मायनस हा 100 इक्वल टू एक्स. 115 मधून 100 गेला, किती राहिला, 15. सो एक्स इज इक्वल टू काय झालेलं आहे, 15. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि एक्स म्हणजेच काय आहे, तर इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलणारे लोक म्हणजेच इंटरसेक्शन. सो इंटरसेक्शन आपल्याला मिळालं. मग एक्स ची व्हॅल्यू इथे आपल्याला सापडलेली आहे 15. म्हटल्यावर फक्त इंग्लिश बोलणारे लोक कसे फाइंड आउट करणार, तर 72 मायनस एक्स, एक्स ची व्हॅल्यू एक्स मध्ये घाला, किती येणार, 72 मायनस 15. 72 मायनस 15 किती झाले, 57. हे पहा. सो नंबर ऑफ पीपल हु स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच किती झाले, 15. आपण इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती आले, 15. आता फक्त इंग्लिश मध्ये बोलणारे लोक, त्यासाठी काय करणार आपण, 72 मधून एक्स सबट्रॅक्ट करणार. एक्स म्हणजे काय आलेला आहे, 15. हो की नाही, इंटरसेक्शन 15 आलं ना इथे, एक्स इज इक्वल टू 15. सो 72 मायनस 15 किती झाले, 57. आता फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक, फक्त इंग्लिश मध्ये बोलणारे लोक आहेत 57 आणि फक्त फ्रेंच मध्ये बोलणारे लोक आता फाइंड आउट करूयात. त्यासाठी काय करावं लागणार, 43 मधून एक्स सबट्रॅक्ट करावं लागणार.
ओके, किती येणार? 28. आलं लक्षात? दोन्ही मेथड समजल्या तुम्हाला? क्वेश्चन नंबर 4. 70 trees were planted by Parth. पार्थने 70 trees प्लांट केलेले आहेत and 90 trees were planted by प्रज्ञा. 90 trees प्रज्ञाने प्लांट केलेले आहेत on the occasion of tree plantation week. Out of these, 25 trees were planted by both of them together. आता हे जे पार्थने 70 ट्रीज प्लांट केलेले आहेत, प्रज्ञाने 90 ट्रीज प्लांट केलेले आहेत, या ट्रीज पैकी 25 ट्रीज हे दोघांनी एकत्र मिळून प्लांट केलेले आहेत. हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. आता इथे हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, समजून घ्या की काय दिलेलं आहे त्यांनी आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे पहा, 70 ट्रीज आपण इथे वेन डायग्राम थ्रू समजून घेऊयात. आता जेव्हा आपण मेथड 1 चं सोल्युशन राईट करत असतो किंवा मेथड 1 ने आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा आपल्याला वेन डायग्राम ड्रॉ करणे कंपल्सरी नसते, पण जेव्हा आपण मेथड 2 यूज करत असतो तेव्हा मात्र आपल्याला वेन डायग्राम कंपल्सरी ड्रॉ करावी लागते. सो चला, वेन डायग्राम थ्रू आपण क्वेश्चन समजून घेऊयात आणि मग काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यानुसार आपलं सोल्युशन राईट करूयात. सो पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 90. पुढे काय त्यांनी दिलेलं आहे, आउट ऑफ दिस म्हणजे 70 आणि 90 पैकी 25 ट्रीज वर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. म्हणजे दोघांनी मिळून, पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून किती ट्रीज प्लांट केलेले आहेत, तर 25 ट्रीज प्लांट केलेले आहेत. सो दोघांनी मिळून म्हणजेच इथे इंटरसेक्शन आहे की नाही पार्थचं आणि प्रज्ञाचं, दोघांनी मिळून जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत, तर 25. आता सोल्युशन कशा प्रकारे आपण राईट करणार, सोल्युशन राईट करण्यासाठी आपण इथे पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत त्याला पी म्हणूयात, प्रज्ञाने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत त्याला आपण डी म्हणूयात. आणि आता इथे हे इंटरसेक्शन आहे, दोघांनी मिळून जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत, 25. सो 25 काय आहे, पी इंटरसेक्शन डी. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी इंटरसेक्शन डी. सो लेट्स राईट हिअर आवर सोल्युशन. Let P be the set of trees planted by Parth and D be the set of trees planted by Pradnya. आता पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत टोटल म्हणजे हे पहा, हा पूर्ण सर्कल किती आहे, पूर्ण सर्कल आहे 70. क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेलं आहे 70 ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ. ओके नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी, सेट पी किती आहेत, 70. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स इन डी म्हणजे प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज किती आहेत, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 90. सो लेट्स राईट हिअर 90. आता इंटरसेक्शन, नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी इंटरसेक्शन डी किती दिलंय, 25. सो लेट्स राईट हिअर पी इंटरसेक्शन डी इज इक्वल टू 25. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी किती ट्रीज प्लांट केलेले आहेत, दोघांनी किती ट्रीज प्लांट केलेले आहेत याचा काय अर्थ आहे इथे, तर टोटल ट्रीज किती प्लांट केलेले आहेत दोघांनी. ओके, मग त्यामध्ये फक्त पार्थने प्लांट केलेले ट्रीज, फक्त प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आणि इंटरसेक्शन म्हणजे दोघांनी मिळून प्लांट केलेले ट्रीज यांची टोटल युनियन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो चला, युनियन फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो दॅट number of elements in P union D is equal to number of elements in P plus number of elements in D minus आपण काय करतो, इंटरसेक्शन, हो की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन P इंटरसेक्शन D. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन P किती आहे, 70. लेट्स राईट हिअर 70 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन D किती, 90 मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन P इंटरसेक्शन D किती, 25. सो 70 प्लस 90 किती, 160 मायनस 25 किती झाले, 135. सो टोटल 135 ट्रीज दोघांनी पण प्लांट केलेले आहेत ट्री प्लांटेशन वीकला. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. पार्थ और प्रज्ञा प्लांटेड 135 ट्रीज. कळालं. चला, आता याचीच सेकंड मेथड आपण समजून घेऊयात. सेकंड मेथडने आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे, खूप इझी आहे. हे पहा, दोन्ही मेथड्स तुम्हाला आल्या पाहिजेत. असं काही नाहीये की आपण फक्त एकाच मेथडने कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला दोन्ही मेथड्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळणार आहे सेकंड मेथड आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये यूज करायची आहे, पुढे क्वेश्चन आहे तो.
प्रत्येक वेळी आपल्याला फर्स्ट मेथडच यूज करावी लागेल असं काही नाहीये. हे पहा, सेकंड मेथडने आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत समजून घ्या. पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70. आता इथे सेकंड मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेन डायग्राम कंपल्सरी ड्रॉ करायची आहे. पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 90. आता फक्त पार्थने किती ट्रीज प्लांट केलेले आहेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं करणार आपण. हे पहा, पार्थच्या सर्कलमध्ये काय आहे, हे 25 आहे हो ना. मग जर आपण पार्थने केलेले जे ट्रीज आहेत, प्लांट केलेले जे ट्रीज आहेत त्यामधून हे 25 मायनस केले तर आपल्याला फक्त पार्थने प्लांट केलेले ट्रीज मिळतील, हो की नाही. सो इथे आपण मायनस करूयात. आता फक्त पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते आहेत 45. आता फक्त प्रज्ञाने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी प्रज्ञाच्या सर्कलमध्ये काय आहे तर हे पहा, हे इंटरसेक्शनचे 25 आहेत. सो प्रज्ञाच्या सर्कलमधून आपण हे 25 मायनस करून टाकूयात. मायनस केले किती राहिलं 65. आता पहा, पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 45, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 65 आणि दोघांनी मिळून प्लांट केलेले ट्रीज आहेत 25. मग आता या तिघांचीही जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला युनियन मिळणार आहे, म्हणजे टोटल किती आहेत ट्रीज प्लांट केलेले ते मिळणार आहे, बरोबर. सो चला इथे आपण तशा प्रकारे सोल्युशन राईट करून घेऊयात. सो number of elements in P union D is equal to 45 plus 25 plus 65. किती होणार 135. Okay, so let's write here our final answer. Parth or Prajna planted 135 trees all together. Okay, कळालं, इझी आहे की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हा फिफ्थ क्वेश्चन खूपच इझी आहे, तुमचा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही ते क्रॉस चेक करण्यासाठी व्हिडिओ पुन्हा पाहायला घ्या. इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं नोटबुक मध्ये. सॉल्व्ह करून झाल्यानंतर ना तुमचं आन्सर करेक्ट आलं की नाही ते मात्र व्हिडिओ परत ओपन करून पाहायचंय. हे पहा, आता इथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती दिलेला आहे 20, बी मध्ये किती आहेत 28, ए युनियन बी मध्ये आहेत 36 आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये किती येणार ते विचारलेलं आहे. सो इथे आपण राईट करूयात. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. हे पहा, आपल्याला जर ए या सेट मधले एलिमेंट्स विचारले किती आहेत तरी सुद्धा आपल्याला युनियन वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेट बी मधले नंबर ऑफ एलिमेंट्स विचारलं तरी सुद्धा आपल्याला युनियन वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि जर इंटरसेक्शन जरी विचारलं दोन्ही सेट्सचं तरी सुद्धा आपल्याला युनियन वालाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, सो चला इथे आपण राईट करूयात आपला फॉर्म्युला. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी काय आहे फॉर्म्युला, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस इंटरसेक्शन, हो की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, ए मध्ये आहेत सॉरी युनियनचे दिलेले आहेत की नाही. सो युनियनचे राईट करून घेऊयात 36. त्यानंतर ना सेट ए मध्ये किती आहेत 20, सेट बी मध्ये आहेत 28 मायनस आपल्याला इंटरसेक्शन माहित नाहीये ते फाइंड आउट करायचंय हो ना. सो इंटरसेक्शन ऍज इट इज राईट करून घेऊया. ओके, आता हे पहा, इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर आपण काय करूयात, इंटरसेक्शनला पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला आणि हा जो 36 इथे बसलेला आहे लेफ्ट हँड साईडला त्याला पाठवूयात इकडे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. जेव्हा यांची अदला बदल होईल तेव्हा त्यांचे साईन्स सुद्धा चेंज होतील. मायनसचं होतं प्लस, प्लसचं होतं मायनस. आता इथे इंटरसेक्शनचं जे साईन आहे ते आहे मायनस. मग इंटरसेक्शन ए नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचं होणार प्लस साईन. ओके, इज इक्वल टू राईट हँड साईडला काय काय आहे तर 20 प्लस 28 ऍज इट इज राईट केलं. आता या 36 ला पाठवून देऊयात इकडे. इथे याचं साईन आहे प्लस, इकडे केल्यावर काय होणार मायनस. ओके, झालं सोपं काम. चला आता कॅल्क्युलेशन करून घेऊया. 20 प्लस 28 किती झाले 48 मायनस 36, 48 मायनस 36 किती होणार 12. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आलेला आहे 12. सो या क्वेश्चनचा आन्सर येणार 12. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. In a class, 8 students out of 28 have only dog as their pet animal at home. एका क्लासमध्ये 28 स्टुडंट्स आहेत, त्यातील 8 स्टुडंट्सकडे घरी त्यांच्या घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. लक्षात आली का कंडिशन, काय दिलेलं आहे. एका क्लासमध्ये 28 स्टुडंट्स आहेत, त्यातील 8 स्टुडंट्सकडे घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. 6 स्टुडंट्स हॅव ओनली कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. 6 स्टुडंट्सकडे पेट ॲनिमल म्हणून काय आहे कॅट आहे, फक्त कॅट आहे. आता इथे ओनली हा
जो वर्ड आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. या ओनली वर्डमुळे या क्वेश्चनचा अर्थ काय होतो तो समजून घ्या. येते लक्षात? 28 स्टुडंट्स आहेत टोटल, त्यातील 8 स्टुडंट्स कडे घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. 6 स्टुडंट्स कडे पेट ॲनिमल म्हणून फक्त कॅट आहे. 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. 10 स्टुडंट्स असे आहेत की त्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग और कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. मग असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट ॲज अ पेट ॲनिमल म्हणून नाहीये. कळाला क्वेश्चन? आता वेन डायग्राम थ्रू आपण समजून घेऊया की नक्की काय दिलेलं आहे. हे पहा, इथे टोटल किती स्टुडंट्स आहेत तर 28. हो की नाही? सो स्टुडंट्स आहेत 28. स्टुडंट्सला आपण लेटर यू ने डिनोट करूयात. आणि किती स्टुडंट्स कडे डॉग आहे तर 8 स्टुडंट्स कडे डॉग आहे ॲज देअर पेट ॲनिमल. बरोबर. त्यानंतर 6 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे. सो 6 स्टुडंट्स आपल्याला अशा प्रकारे दाखवावे लागतील की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की इथे तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की यांच्याकडे फक्त डॉग आहे, 10 कडे फक्त डॉग आहे, 6 कडे फक्त कॅट आहे, मग हे असं इंटरसेक्शन का दाखवलंय? तर हे पहा, आपण असं इंटरसेक्शन का दाखवलंय कारण की पुढे काय दिलंय त्यांनी, 10 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे डॉग पण आहे, कॅट पण आहे. मग ते स्टुडंट्स आपल्याला असेच दाखवावे लागतील ना इथे. सो हे किती स्टुडंट्स आहेत? 10 स्टुडंट्स आहेत. कळालं का? मग पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव डॉग और कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. मग असे किती स्टुडंट्स आहेत? या 28 स्टुडंट्स पैकी असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट पेट ॲनिमल म्हणून काहीच नाहीये. आता इथे पहा, 8 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त डॉग आहे, त्यांना आपण डी म्हणूयात. 6 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे, त्याला आपण सी म्हणूयात. आणि 10 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण आहे. बरोबर. म्हणजेच इथं काय होतंय, इंटरसेक्शन डॉग पण आहे आणि कॅट पण आहे. सो डी इंटरसेक्शन सी. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण नाहीये. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमल्स आहेत. 28 स्टुडंट्स पैकी असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमल्स आहेत ते फाइंड आउट करावं लागेल. मग पेट ॲनिमल्स म्हणजे नक्की काय तर असे स्टुडंट्स की ज्यांच्याकडे डॉग आहे फक्त, असे स्टुडंट्स की ज्यांच्याकडे कॅट आहे आणि असे स्टुडंट्स ज्यांच्याकडे दोन्ही पण आहे. या सगळ्यांची युनियन किती होते ते पाहावं लागेल. एकदा का नंबर ऑफ युनियन आपल्याला मिळालं की टोटल स्टुडंट्स मधून ती युनियन आपण मायनस करूयात, मग आपल्याला कळेल की असे किती स्टुडंट्स रिमेनिंग आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमलच नाहीये. क्लिअर? मग आता इथे लक्षात घ्या, हे जे 8 स्टुडंट्स आहेत ना तो पार्ट किती आहे बरं? इथे असं नाही दिलेलं क्वेश्चन मध्ये की ज्यांच्याकडे डॉग आहे त्यातील काही स्टुडंट्सकडे कॅट पण आहे आणि ज्यांच्याकडे कॅट आहे त्यांच्यातील काही स्टुडंट्सकडे डॉग पण आहे, असं दिलेलं नाहीये. त्यांनी इथे स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग, ओनली डॉग, फक्त डॉग असणारे 8 स्टुडंट्स आहेत. म्हणजे हा जो पार्ट आहे डॉग वाला तो एवढाच आहे. ओके. आणि फक्त कॅट म्हटलेला आहे म्हणजे कॅटवाला पार्ट हा एवढाच आहे. हे इंटरसेक्शन त्यांनी इथे वेगळं दिलेलं आहे, आपल्याला स्पेसिफाय केलेलं आहे की दोन्ही असणारे टोटल स्टुडंट्स इतके आहेत, 10 आहेत आणि फक्त डॉग असणारे इतके स्टुडंट्स आहेत, फक्त कॅट असणारे इतके स्टुडंट्स आहेत. म्हणजे इथे त्यांनी आपलं काम सोपं केलेलं आहे. इथे आता आपल्याला युनियन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करून चालणार नाही. का? कारण त्यांनी इथे स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग असणारे इतके जण आहेत, फक्त कॅट असणारे इतके जण आहेत आणि दोन्ही असणारे इतके जण आहेत. मग युनियन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सरळ सरळ यांची ऍडिशनच तर करायची आहे, बाकी काय करायचंच नाहीये. जेव्हा आपल्याला युनियन फाइंड आउट करायची असते आणि त्यांनी दिलेलं असतं की इथे हे जे 8 स्टुडंट्स आहेत त्यापैकी काही जणांकडे कॅट पण आहे, असं जेव्हा त्यांनी दिलेलं असतं तेव्हा मात्र आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा असतो. पण इथे त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग असणारे स्टुडंट्स, फक्त कॅट असणारे स्टुडंट्स आणि
दोन्ही असणारे स्टुडंट्स, डॉग पण आणि कॅट पण. इथे त्यांनी सरळ सरळ आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, म्हटल्यावर आपल्याला इथे फक्त ऍडिशन करायची आहे. चला मग याचे सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार? लेट यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. जसं की त्यांनी इथे दिलेलं आहे की सगळे किती स्टुडंट्स आहेत, टोटल 28 स्टुडंट्स आहेत इथे त्यांनी दिलेलं आहे. सो लेट यू बी द set of all students. Then D be the set of students who have dog as pet. C be the set of students who have cat as a pet. त्यानंतर D intersection C किती आहे? 10. So number of elements in D intersection C is equal to 10. त्यानंतर आपल्याला युनियन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. टोटल किती आहे? सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन D युनियन C इज इक्वल टू काय करणार? 8 + 10 + 6 किती होतात? 24. सो हे सगळे किती आहेत? 24 स्टुडंट्स आहेत, बरोबर. टोटल किती आहेत? 28. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट असं कोणतंच पेट नाहीये. सो त्यासाठी 28 मधून 24 सबट्रॅक्ट करावे लागणार. सो नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट हॅव डॉग और कॅट ॲज पेट ॲनिमल इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू. टोटल स्टुडंट्सला आपण काय म्हटलंय? यू म्हटलंय की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन डी युनियन सी. सो यू मध्ये आहे 28 आणि डी युनियन सी मध्ये आहे 24. 28 मधून 24 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 4. सो 4 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे कॅट किंवा डॉग असं कोणतंच पेट नाहीये. चला नेक्स्ट पाहूयात. 7th क्वेश्चन आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आता इथे पहा 3 सब क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 सेट्स दिलेले आहेत. 2 सेट्सची युनियन आपल्याला वेन डायग्राम थ्रू शो करायला सांगितलेली आहे. काही कठीण आहे का? अजिबात नाही. चला लगेचच सॉल्व्ह करायला घेऊयात. सो सेट ए अँड सेट बी. युनियन म्हणजे काय हो? येस, व्हेरी गुड. आपल्याला एकत्र आणायचं असतं. सो सेट ए आणि सेट बी ला एकत्र आणूयात. सो युनियनचं सिम्बॉल आहे हे ए युनियन बी. ए चे सगळे एलिमेंट्स राईट करणार, बी चे सुद्धा सगळे एलिमेंट्स राईट करायचे असतात. फक्त लक्ष कुठे द्यायचं असतं? रिपीट तर होत नाहीये ना कोणतं एलिमेंट, तिकडे. आता पहा इथे हा 4 आहे, बरोबर, आणि इकडे सुद्धा 4 आहे, म्हणजे 4 रिपीट झालेला आहे. 4 ऑलरेडी आपण इथे राईट केलेला आहे. परत राईट करणार का? अजिबात नाही. मग 4 ला सोडून कोणते एलिमेंट्स आहेत तेच राईट करायचे. सो 1 and 8 झाली युनियन. आता फक्त युनियन राईट करायला सांगितलं होतं का? नाही, वेन डायग्राम सुद्धा ड्रॉ करायला सांगितलेली आहे. मग चला ए चा सर्कल ड्रॉ करून घेतला. बी चा सर्कल कसा ड्रॉ करणार? तर पाहायचं कॉमन काय आहे? 4 कॉमन आहे ना, म्हटल्यावर त्याला आपल्याला इकडे कॉमन मध्ये अशा प्रकारे हा सर्कल ड्रॉ करावा लागणार. तेव्हाच तर आपल्याला 4 कॉमन राईट करता येणार आहे. सो सेट ए सेट बी आणि हे इंटरसेक्शन दोन्हीकडे आहे ना 4. सो 4 इथे राईट करा. आता सेट ए पहा. सेट ए मधला 4 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. रिमेनिंग एलिमेंट्स सेट ए मध्ये राईट करून घ्यायचे 3, 5, 7. सो ए चे कोणते एलिमेंट्स आहेत? 3, 4, 5 and 7. बी चे एलिमेंट्स 4 ला वगळता इतर कोणते जे एलिमेंट्स आहेत ते राईट करा. 1, 8. सांगा बरं मला आता वेन डायग्राम मधून बी चे एलिमेंट्स कोणते आहेत? तर 1, 4, 8. झालं. इतकं सोपं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. पी सेट पी अँड सेट क्यू. आपल्याला युनियन फॉर्म करायची आहे. सो पी युनियन क्यू. पी युनियन क्यू आपल्याला खाली राईट करायचे आहे. म्हटल्यावर इथे आपल्याला सेम एलिमेंट्स कोणते आहेत ते पाहायचंय. सो बी बी, ई ई. सो बी आणि ई हे एलिमेंट्स दोन्हीकडे आहेत, त्यांना एकदाच राईट करायचे युनियन मध्ये. सो इथले सगळे एलिमेंट्स पी चे राईट करून घेऊयात. ओके, सगळेचे सगळे राईट करून घेतले. ई आणि बी रिपीट झालेले आहेत, त्यांना परत राईट करायचं नाही, कारण एकदा आपण बी आणि ई राईट केलेलं आहे. मग यांना सोडून जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत तेच राईट करायचे. सो एल एम एन झालं. आता वेन डायग्राम ड्रॉ करते वेळी आपल्याला कशी करावी लागणार आहे? तर हे पहा, बी आणि ई दोन्हीकडे आहेत ना, मग त्यांना इंटरसेक्शन मध्ये आपल्याला दाखवावं लागणार. सो पी चा सर्कल आणि क्यू चा सर्कल. पी क्यू इंटरसेक्शन मध्ये बी आणि ई राईट करणार. आता पहा सेट पी मध्ये बी आणि ई ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. रिमेनिंग एलिमेंट्स ए सी एफ राईट करूयात. ए सी एफ. आता सांगा पी चे एलिमेंट्स कोणते आहेत? वेन डायग्राम कडे पाहून ए
बी सी ई एफ. आता क्यूचे पहा, इकडे ऑब्झर्व करायचं जेव्हा आपल्याला राईट करायचे तेव्हा. सो ई आणि बी ऑलरेडी राईट केलेले आहेत. रिमेनिंग कोणते आहेत? एल एम एन. आता वेन डायग्राम मध्ये बघून सांगा मला क्यूचे सेट क्यूचे एलिमेंट्स कोणते आहेत? तर बी एल ई एन एम. ओके, इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. आता मला मुलांना सांगा की आपला हा जो थर्ड सब क्वेश्चन दिलेला आहे सेट एक्स अँड सेट वाय, सेट राईड करण्याच्या कोणत्या मेथडमध्ये और कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे? आठवतंय का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं होतं. सेट राईड करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि सेकंड रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ओके नाही? मग इथे हे जे फर्स्ट टू क्वेश्चन्स दिलेले आहेत ते कोणत्या मेथडमध्ये दिलेले आहेत? लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मध्ये दिलेले आहेत. आणि हा जो थर्ड क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी त्याला काय म्हणतात? रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. बरोबर. मग जेव्हा कधी आपल्याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये सेट दिला जातो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? त्याला लिस्टिंग मेथड मध्ये चेंज करावं लागतं. हो की नाही? मगच आपण त्याची युनियन सांगू शकतो किंवा वेन डायग्राम सुद्धा ड्रॉ करू शकतो. चला तर मग या फॉर्मला आपण लिस्टिंग मेथड मध्ये चेंज करून घेऊयात. सो सेट एक्स काय दिलेला आहे? सेट एक्स त्याला लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला इथे राईट करायचं आहे. सो सेट एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 80 अँड 100. एक्स कसा आहे? प्राईम नंबर आहे. पण कसा प्राईम नंबर आहे? तर 80 आणि 100च्या मधला प्राईम नंबर आहे. मग 80 आणि 100च्या मध्ये कोणते कोणते प्राईम नंबर्स येतात? प्राईम नंबर्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त दोनच फॅक्टर्स असतात. एक तर तो नंबर स्वतः आणि 1. हो की नाही? मग 80च्या नंतर 81 हा प्राईम नंबर आहे का? सांगा बरं मला जरा. नाही. 81 प्राईम नंबर कसा येईल? कारण 81 1 जार 81 म्हणजे त्याचे फॅक्टर्स कोणते होतात? तर स्वतः 81 आणि 1 आणि आणखीन सुद्धा 9. 9 जार 81. बरोबर. सो 81 हा प्राईम नंबर नाहीये. 82 नाही, तो तर इव्हन नंबर आहे. मग 83 येस 83 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 89 आणि त्यानंतर 97. चला आता सेट वाय ला लिस्टिंग फॉर्म मध्ये राईट करूया. काय दिलेलं आहे? सेट वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय कसा आहे? वाय इज अन ऑड नंबर. एक ऑड नंबर आहे. पण कुठला ऑड नंबर? बिटवीन 90 अँड 100. 90 आणि 100च्या मधले ऑड नंबर्स आहेत वाय. ओके. सो 90 आणि 100च्या मधले ऑड नंबर्स कोणते आहेत? आता ऑड नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. ऑड इव्हन आपण अभ्यासलेला आहे. लहानपणापासून आपण रिवाइज करत आलेलो आहोत. हो की नाही? ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर 1, 3, 5, 7, 9 हे नंबर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? ऑड नंबर म्हणतो. हो की नाही? सो 90च्या नंतरचा कोणता येणार ऑड नंबर? 91. त्यानंतर 93. मग येस 95. देन 97 अँड देन कोणता येणार? 99. मग पुढे आणखीन येणार का? नाही, कारण आपल्याला 90 आणि 100च्या मधलेच सांगितलेले आहेत. सो झालं इथे आपलं सेट एक्स आणि सेट वाय. आता आपल्याला काय करायचंय? युनियन फॉर्म करायची आहे दोघांचीही. युनियन फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आधी? तर सेम इलेमेंट आहे का यांच्यामध्ये ते पाहावं लागणार. सो पहा बरं सेम इलेमेंट आहे का? तर हो, हे पहा 97 97. सो एक्स युनियन वाय इज इक्वल टू एक्सचे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात. घेतले. आता वायचे एलिमेंट्स राईट करूयात. पण लक्षात ठेवायचे आपल्याला 97 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. सो 91, 93, 95 आणि 99 झालं. आता हे पहा मुलांनो, तुम्ही जर याला असेंडिंग ऑर्डर मध्ये जरी राईट केलं तरी चालणार आहे. म्हणजे 83, 89, त्यानंतर 91, 93, 95 आणि 97 आणि त्यानंतर 99 असं असेंडिंग ऑर्डर मध्ये राईट केलं तरीही चालणार आहे. पण असं मला जरासं सोपं वाटतं म्हणून मी अशा प्रकारे राईट केलेलं आहे. आता युनियन इथे आपण फॉर्म केलेली आहे. वेन डायग्राम मध्ये शो करूया. वेन डायग्राम मध्ये शो करण्यासाठी आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय अशा प्रकारे आपण ड्रॉ केलेला आहे. इंटरसेक्शन कुठे होत आहे? तर 97 ला. बरोबर. सो 97 आपण इथे इंटरसेक्शन मध्ये राईट करून घेऊया आणि सेट एक्स आणि सेट वाय चे रिमेनिंग जे सगळे एलिमेंट्स आहेत ते राईट करूयात. सो 97 नाही राईट करायचा, तो इंटरसेक्शन मध्ये राईट केलेला आहे. रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत? 83, 89 सेट एक्स मध्ये. ओके. आता सेट वाय 91, 93, 95, 97 ऑलरेडी राईट केलेला आहे. रिमेनिंग आहे 99. झालं. इतकं सोपं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 8.
राईट द सबसेट रिलेशन्स बिटवीन द फॉलोइंग सेट्स. आता इथे खाली एक्स, एस, व्ही, वाय, टी हे सेट्स दिलेले आहेत आणि यांचं सबसेट रिलेशन आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. सबसेट म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे आणि त्याचं सिम्बॉल कसं आहे तेही माहित आहे. चला तर मग रीड करूयात, समजून घेऊयात की काय काय दिलेलं आहे. सेट एक्स काय आहे? सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? तर असा शेप किंवा अशी फिगर की ज्यामध्ये 4 साइड्स असतात. मग तो कसाही असू दे ना, आलं लक्षात? ज्या फिगर मध्ये 4 साइड्स आहेत त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं, आपल्याला माहित आहे. त्यानंतर एस काय आहे? सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. स्क्वेअर ज्याला 4 साइड्स असतात, सगळ्या साइड्स इक्वल असतात, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. त्यानंतर सेट व्ही मध्ये काय दिलेलं आहे? सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. सेट व्ही मध्ये काय आहेत? सगळे रेक्टँगल्स आहेत. रेक्टँगल म्हणजे काय? अपोजिट साइड्स पॅरलल असतात, इक्वल लेंथच्या असतात. वाय काय आहे? सेट ऑफ ऑल रॉम्बस. वाय मध्ये काय आहेत? सगळे रॉम्बस आहेत. रॉम्बस म्हणजे काय? ज्याच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, त्याचबरोबर त्याचे डायगोनल्स हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. सेट टी काय आहे? सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम्स. पॅरलेलोग्राम्स म्हणजे काय? अपोजिट साइड्स इक्वल असणाऱ्या शेपला आपण काय म्हणतो? पॅरलेलोग्राम म्हणतो. आता इथे मुलांनो लक्षात घ्यायचंय, आपण क्लास 8 मध्ये असताना हे सगळे शेप्स अभ्यासलेले आहेत. सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला बाय हार्ट लर्न आहेत. तुम्ही जर विसरला असाल तर पुन्हा एकदा रिवाइज करायचंय, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. जर प्रॉपर्टीज आपल्याला आठवत नसतील किंवा येत नसतील तर मात्र अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. त्यामुळे प्रॉपर्टीज पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. डिफिकल्ट असं काहीच नाहीये प्रॉपर्टीमध्ये. इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात की प्रत्येक सेटमध्ये एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. सेट एक्स काय आहे? क्वाड्रिलॅटरल्स आहेत. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स असतात. मग हे पहा, याला क्वाड्रिलॅटरल म्हणणार का? हो, ऑफकोर्स, का नाही म्हणणार? कारण की हे पहा 1 2 3 4 साइड्स आहेत. मग फक्त असाच शेप असला की याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं का? नाही हो, तो शेप कसाही असू देत, फक्त कंडिशन काय आहे? 4 साइड्स आहेत का बघायचं. येस, 4 साइड्स आहेत, मग हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्लिअर? सो हा झाला सेट एक्स. त्यानंतर सेट एस दिलेला आहे, व्ही दिलाय, वाय दिलाय, टी दिलाय. प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. सो सेट एस मध्ये आहे स्क्वेअर्स, व्ही मध्ये रेक्टँगल, वाय मध्ये रॉम्बस आणि टी मध्ये पॅरलेलोग्राम. चला ड्रॉ करून घेऊया. घेतले, त्याचबरोबर त्यांच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. आता हे करणं गरजेचं काय आहे का? कंपल्सरी आहे का? आन्सर राईट करते वेळी अजिबात नाही हो. हे तुम्हाला राईट करायचं नाहीये, काहीही ड्रॉ करायचं नाहीये. फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज कळाव्यात यासाठी आपण हे रिवाइज करतोय. ओके, थोडक्यात. आणि जर इन डिटेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर क्लास 8 मध्ये जायचं म्हणजे पुन्हा क्लास 8 मध्ये जाऊन बसायचं नाही हो. आपला तो व्हिडिओ, स्पेसिफिक व्हिडिओ पाहायचा आहे जिथे आपण या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज इन डिटेल अभ्यासलेल्या आहेत. इथे आपण शॉर्ट मध्ये शिकत आहोत. हे पहा, सेट एस स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? तर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या, त्याचबरोबर अपोजिट साइड्स पॅरलल. ओके, त्यानंतर वर्टेक्सवर, प्रत्येक वर्टेक्सवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. रेक्टँगल, अपोजिट साइड्स इक्वल लेंथच्या असतात, प्रत्येक वर्टेक्सवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला असतो. रॉम्बस कसा असतो? सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात, अपोजिट अँगल्स इक्वल असतात. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी असतं. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी असतं. आता इथे पहा, स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये सगळे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत? 90 डिग्रीचे आहेत, बरोबर. आणि इथे काय होतंय? अपोजिट अँगल्स इक्वल असतात. त्याचबरोबर जर आपण इथे डायगोनल्स, रोम्बसचे डायगोनल्स ड्रॉ केले तर काय होतं? प्रॉपर्टी आठवतीये का तुम्हाला? डायगोनल ए सी आणि डायगोनल बी डी कसे असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय? तर हे पहा, ए सी बी डी ड्रॉ केल्यानंतर इथे जिथे ते इंटरसेक्ट होतात तिथे 90 डिग्रीचे अँगल्स फॉर्म होतात, बरोबर. त्याचबरोबर बायसेक्टर म्हणजे इक्वल 2 तुकडे होतात. बीडीचे इक्वल 2 तुकडे होतात. कशामुळे? तर ए सी या डायगोनलमुळे. इथे ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात की नाही डायगोनल्स, म्हणून. ओके, चला आता पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे काय? तर अपोजिट साइड्स कशा असतात? पॅरलल असतात. त्याचबरोबर अपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. प्रॉपर्टीज कळाल्या. चला आता सबसेट सांगूया. हे पहा, आता इथे हे जे स्क्वेअर, रेक्टँगल, रॉम्बस आणि पॅरलेलोग्राम आहेत,
यांच्या साइड्स किती आहेत सांगा बरं मला. स्क्वेअरला 4 साइड्स आहेत, रेक्टँगलला 4 साइड्स, रोम्बसला 4 साइड्स, पॅरलेलोग्रामला 4 साइड्स. आणि आपण हा जो क्वाड्रिलॅटरल पाहिला त्याची डेफिनेशन काय आहे. ज्या शेपला 4 साइड्स असतात त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. मग या सगळ्यांना आपण क्वाड्रिलॅटरल म्हणणार का. हो म्हणणार ना. मग इथे सेट एस हा सबसेट होणार सेट एक्सचा, व्ही सुद्धा सबसेट होणार एक्सचा, वाय सबसेट असणार एक्सचा, टी सुद्धा एक्सचा सबसेट असणार. कारण एक्स ची डेफिनेशन काय आहे, क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन काय आहे की 4 साइड्स असल्या पाहिजेत. मग फुलफिल होत आहे की नाही इथे. मग चला राईट करून घेऊयात इथे. सेट एस इज द सबसेट ऑफ सेट एक्स. त्यानंतर ना सेट व्ही इज द सबसेट ऑफ सेट एक्स, वाय इज द सबसेट ऑफ एक्स, त्यानंतर टी इज द सबसेट ऑफ एक्स. आता हे पहा इथे हा स्क्वेअर आहे बरोबर. स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात, त्याचबरोबर अपोजिट साइड्स पॅरलल असतात. मग आता इथे पहा बरं, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत का. येस आहेत. रोम्बसच्या येस अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. पॅरलेलोग्रामच्या येस अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. म्हटल्यावर एस म्हणजे हा स्क्वेअर इतर सगळ्या शेप्सचा सबसेट असू शकणार की नाही. हो. मग इथे आपण खाली राईट करूयात. सेट एस इज द सबसेट ऑफ सेट व्ही, then set S is the subset of set Y, and then S is the subset of T. Clear? आता हे पहा, स्क्वेअर रेक्टँगलचा सबसेट असू शकतो, म्हणजे एक स्क्वेअर एक रेक्टँगल असू शकतो, एक स्क्वेअर रोम्बस असू शकतो, एक स्क्वेअर पॅरलेलोग्राम असू शकतो, पण एक रेक्टँगल स्क्वेअर असू शकणार नाही. प्रॉपर्टीज इथे कामाला येणार आहेत. हे पहा इथे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स तर इक्वल असतात, पॅरलल असतात बरोबर. पण स्क्वेअरची काय प्रॉपर्टी आहे, सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात. रेक्टँगलच्या असतात का सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या नाही. म्हटल्यावर एक रेक्टँगल स्क्वेअर असू शकणार नाही. त्याचबरोबर रोम्बस, रोम्बसचे हे जे अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल्स इक्वल लेंथचे आहेत बरोबर. पण स्क्वेअरचे सगळे अँगल्स पहा 90 डिग्रीचे आहेत. रोम्बसचे असतात का नाही. त्याचप्रमाणे एक पॅरलेलोग्राम सुद्धा स्क्वेअर असू शकणार नाही. कळालं. आता नेक्स्ट, रेक्टँगल आणि पॅरलेलोग्राम दोघांनाही व्यवस्थित ऑब्झर्व करा. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, इक्वल लेंथच्या असतात. रेक्टँगलच्या सुद्धा अपोजिट साइड्स पॅरलल आणि इक्वल लेंथच्या असतात. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात, रेक्टँगलचे सुद्धा अपोजिट अँगल्स इक्वल असतात. पॅरलेलोग्रामचे डायगोनल्स जर आपण ड्रॉ केले तर ते एकमेकांना बायसेक्ट करतात. रेक्टँगलचे सुद्धा डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हटल्यावर इथे आपण म्हणू शकतो का की रेक्टँगल हा पॅरलेलोग्रामचा सबसेट आहे. हो म्हणू शकतो, कारण की प्रॉपर्टीज तर सेमच आहेत. ज्या रेक्टँगलच्या आहेत त्या पॅरलेलोग्रामच्या आहेत. पण आता इथे मला सांगा, आपण असं म्हणू शकतो का उलट की पॅरलेलोग्राम हा रेक्टँगलचा सबसेट आहे. नाही, अजिबात नाही म्हणू शकणार. कारण रेक्टँगलला रेक्टँगल बनवतंय कोण, तर त्याचे जे वर्टेक्स आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. आणि पॅरलेलोग्रामचे जे वर्टायसेस आहेत ते 90 डिग्रीचे आहेत का नाही बरोबर. अपोजिट अँगल्स तर इक्वल आहेत, पण जे वर्टायसेस आहेत तिथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत नाही. म्हणून इथे याला रेक्टँगल म्हणतात आणि याला पॅरलेलोग्राम म्हणतात. सो आपण एका रेक्टँगलला पॅरलेलोग्राम म्हणू शकतो, पण एका पॅरलेलोग्रामला रेक्टँगल नाही म्हणू शकणार. सो रेक्टँगल काय झाला, पॅरलेलोग्रामचा सबसेट झाला. कळालं. सो लेट्स राईट हिअर V इज द सबसेट ऑफ T. आता रोम्बस आणि पॅरलेलोग्रामला ऑब्झर्व करा. पहा बरं काय काय सिमिलरिटीज आहेत. सो अपोजिट साइड्स पॅरलल आहेत बरोबर. त्यानंतर न अपोजिट अँगल्स सुद्धा सेम आहेत, इक्वल मेजरचे आहेत. B इक्वल टू D, इथे सुद्धा B इक्वल टू D, A इक्वल टू C. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C. इथे सुद्धा हे अपोजिट अँगल्स हे इक्वल आहेत. मग एका रोम्बसला आपण पॅरलेलोग्राम म्हणू शकतो, पण एका पॅरलेलोग्रामला आपण रोम्बस नाही म्हणू शकणार. का बरं, कारण पहा रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत, पॅरलेलोग्रामच्या आहेत का नाही बरोबर. मग इथे रोम्बस हा पॅरलेलोग्राम होऊ शकतो. सो रोम्बस इज द सबसेट ऑफ पॅरलेलोग्राम.
सो लेट्स राईट हिअर वाय इज द सबसेट ऑफ टी. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित कळाला असणार आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. सो मी इथे तुम्हाला रिक्वेस्टच म्हणेल, रिक्वेस्ट करते की सगळ्या प्रॉपर्टीज अगदी व्यवस्थित लर्न करा. लक्षात राहत नसतील तर भिंतीवर अशा प्रकारचा एक चार्ट करा. इथे प्रत्येक शेपच्या प्रॉपर्टीज राईट करून घ्या. रोज त्या प्रॉपर्टीज रीड करा. आपोआप तुमच्या लक्षात येणार आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9. इफ एम इज एनी सेट, एम हा कोणताही एक सेट आहे, देन राईट एम युनियन नल सेट और एम्प्टी सेट अँड एम इंटरसेक्शन एम्प्टी सेट. आता हे काय आता भलतच विचारलंय, त्याचा आन्सर कसं राईट करणार? खूप इझी आहे हो, डिफिकल्ट काहीच नाहीये. हे पहा, एम हा कोणताही एक सेट आहे. आता इथे आपण एक्झाम्पल म्हणून घेऊयात, एम या सेटमध्ये 1 2 3 हे एलिमेंट्स आहेत आणि आता आपल्याला सेट एम आणि एम्प्टी सेटची युनियन दाखवायची. मग कशा प्रकारे दाखवणार? एम्प्टी सेट म्हणजे काय? एम्प्टी सेट म्हणजे त्याच्यामध्ये काहीच एलिमेंट्स नसतात, हो की नाही? मग या दोघांची आपल्याला युनियन दाखवायची आहे. युनियन म्हणजे काय? गट्टी, मैत्री, दोन्ही एकत्र घनिष्ठ मित्र होतात, एकमेकांमध्ये मिसळून जातात. सो चला युनियन तयार करूयात. युनियन म्हणजे एम चे सगळे एलिमेंट्स आणि याचे सगळे एलिमेंट्स काय येणार? सो 1 2 3. आणखीन पुढे काय येणार का? नाही. सो एम युनियन एम्प्टी सेट काय येतोय? 1 2 3. सेट एमच आन्सर येतोय. सो यालाच आपण एम युनियन नल सेट इज इक्वल टू सेट एम असं राईट करू शकतो. आता इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे. चला फाइंड आउट करूयात. सो एम इंटरसेक्शन क्यू काय येणार? एम इंटरसेक्शन क्यू सांगा बरं मला. या दोन्ही सेट्स मध्ये काहीतरी सेम आहे का? कॉमन आहे का? काहीच नाही. मग एम इंटरसेक्शन नल सेट और एम्प्टी सेट हे एम्प्टीच येणार, हो ना? काहीच येणार नाही याच्यामध्ये, कारण काहीच सिमिलर नाही, काहीच कॉमन नाही. सो एम इंटरसेक्शन एम्प्टी सेट इज इक्वल टू एम्प्टी सेट ओनली. ओके, नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 10. Observe the Venn diagram and write the given sets. Universal set, set A, set B, A union B and A intersection B. खूप इझी क्वेश्चन आहे, हो की नाही? आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं आहे आणि या सगळ्या सेट्स मधले एलिमेंट्स राईट करायचे. सो चला फर्स्ट काय दिलेलं आहे? युनिव्हर्सल सेट. कॅपिटल यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळे एलिमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये राईट करायचे असतात. चला तर मग राईट करून घेऊयात. आता राईट करते वेळी आपण असेंडिंग ऑर्डरने राईट करत जाऊयात. सो 1 2 3 4 इकडे वरती आहे, त्यानंतर ना 5 6 आहे का? 6 नाहीये, 7 आहे. सो 7, त्यानंतर ना 8 आहे, 9 आहे, त्यानंतर ना 10 आहे, 11 आहे इकडे आणि 12 नाहीये, 13 आहे. ओके, झालं युनिव्हर्सल सेट. आता सेट ए. सेट ए मध्ये पहा काय काय आहे? 1 2 3 5 7. सो राईट करूयात 1 2 3 5 7. ओके, आता सेट बी राईट करायचं आपल्याला. सो सेट बी मध्ये कोण कोण आहे? 1 5 8 9 10. 1 5 8 9 10. ओके, त्यानंतर ना ए युनियन बी. ए युनियन बी. आता पहा, ए युनियन बी म्हणजे काय? युनियन म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना एकत्र आणायचे. सगळ्यांना म्हणजे कोणाला? तर ए मध्ये असणारे सगळेजण आणि बी मध्ये असणारे सगळेजण. ए चा हा सर्कल, बी चा हा सर्कल. आता एलिमेंट्स राईट करते वेळी ए मध्ये 1 5 आहे, बी मध्ये पण 1 5 आहे. मग 1 5 1 5 असं दोनदा राईट करायचं नाही. कोणताही एलिमेंट फक्त एकदाच राईट करायचं आहे, हो की नाही? मग त्यानुसार आपण आता राईट करून घेऊयात. सो 1 2 3 1 2 3 5. आता तुम्हाला या वेन डायग्राम वरून जर कळत नसेल तर हे पहा, इथे ए आणि बी हे आपण राईट करून घेतलेलं आहे. सो ए चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे आणि बी चे जेव्हा तुम्ही राईट करताय तेव्हा डबल तर नाही ना कोणतं होतंय ते पाहायचंय. जर पुन्हा ते एलिमेंट येत असेल तर ते नाही राईट करायचं. क्लिअर? सो 1 2 3 5 7. आता इकडे बी मध्ये 1 आणि 5 ऑलरेडी झालेलं आहे, बरोबर? रिमेनिंग काय? 8 9 10. झालं युनियन ए युनियन बी. चला आता इंटरसेक्शन आपल्याला राईट करायचंय दोघांचंही. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट 1 आणि 5 ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे. सो 1 5 झालं.
हे पहा, इथे या क्वेश्चनला स्टार मार्क दिलाय. स्टार मार्क म्हणजे आपल्याला काय वाटतं, खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हा डिफिकल्ट होता का? अजिबात नाही, खूप इझी क्वेश्चन होता. चला नेक्स्ट पाहूयात. 11 आणि या प्रॉब्लेम सेट मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू 13, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4, ए युनियन बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे पहा, सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 7, बी मध्ये 13, इंटरसेक्शन मध्ये 4 आणि युनियन मध्ये फाइंड आउट करायला सांगितलंय. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. चला मग तोच फॉर्म्युला इथे राईट करायचा आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू, काय करतो आपण, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस काय करायचं, त्यांचं इंटरसेक्शन. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो ए मध्ये आहेत 7, बी मध्ये आहेत 13, इंटरसेक्शन मध्ये आहे 4. 7 प्लस 13 किती झाले, 20, मायनस 4, 20 मायनस 4 किती झाले, 16. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती, 16.